पोलीस कोठडीत होणारे संशयास्पद मृत्यू आणि आरोपींना मिळणारी अमानवीय वागणूक याविरोधात उदगीरमध्ये शुक्रवारी एका अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बहुजन विकास अभियानच्या कार्यकर्त्यांनी हातात जिवंत कोंबड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पोलीस ठाणे आहेत की कत्तलखाने, असा संतप्त सवाल विचारत आंदोलकांनी पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची जोरदार मागणी केली. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या निष्पाप तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे सध्या बहुजन समाजात तीव्र संतापाची लाट आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. याच घटनेचा निषेध म्हणून बहुजन विकास अभियानाने आक्रमक पवित्रा घेतला असून सरकार आणि गृह खात्याला धारेवर धरले आहे. हातात कोंबड्या घेऊन केलेल्या या उपरोधिक आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यांचे रूपांतर कत्तलखान्यात होत असल्याची टीका करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, उदगीर. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने माननीय पाटील साहेबांना निवेदन देत आहोत की देशामध्ये, राज्यामध्ये आज पोलीस कोठडीमध्ये निर्भय लोकांचा बळी जात आहे. त्यांना टॉर्चर करून मारलं जात आहे. पण प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. जो कोणी सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा पायमल्ली करेल अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसावे. निवेदन भावना आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत, साहेबांमार्फत आम्ही मुख्यमंत्री आदरणीय महामहिम राष्ट्रपती यांना देत आहोत. आमच्या निवेदन भावना पाटील साहेबांनी वरिष्ठांना कळून आम्हाला न्याय द्यावा, मी त्यांना विनंती करतो. जय हिंद. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना, मुख्यमंत्री, विविध मंत्री आणि उपजिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन देत आहोत. आमची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. कारण निरपराधाचा बळी जाऊ नये. निरपराध लोक हे कोंबड्यासारखे नाहीत, त्यांना मारलं जातं कोठडीमध्ये. अनेक प्रकरण झालेत. तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना बाप लेकाची हत्या केली व्यापारीचे म्हणून त्यांना 9 लोकांना फाशी झाली आहे. आणि तोच निर्णय परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व्हावा. सोमनाथ सूर्यवंशी देखील हत्या पोलिसांनी केले. तोच निर्णय सोमनाथ सूर्यवंशी व्हावा, त्याच न्याय त्याला मिळावा. पण बहुजन विकास अभियानची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार करून प्रत्येक पोलीस ठाणे कोठडीमध्ये आज सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत. आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे जर कोणत्या अधिकारी बसवत नाही त्या पोलीस अधिकारी तात्काळ निलंबित करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. कारण आज माणसाचा मृत्यू हे काही कोंबड्या मारण्यासारखं झालेला आहे. लहान सहान गोष्टीवर त्याला अटक करायची, निरपराध लोकांना मारायचं आणि त्याला ठार मारलं जायचं. पोलीस स्टेशन एक कत्तलखाने बांधलेत, पोलीस ठाणे भ्रष्टाचाराचे आडे बांधलेत. पण बहुजन विकास अभियान आज देशामध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे. संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत, ही बहुजन विकास अभियानाची राष्ट्र मागणी आहे. जोपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान असेच विविध आंदोलन आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने अशी अभिनव आंदोलन करून आम्ही शासनाला जाहीर करणार आहोत. सांगतो देतो. जय हिंद. Thanks for watching Ekmat Digital.